तर याखेरीज 1,500 रुपयात भांडी काय मिळू शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्राईंग पॅन्स तळायच्यासाठी कढया वगैरे आणि ग्लास वगैरे सगळे येऊ शकतात, बरोबर. त्याच्यानंतर मी विचार केला की एखाद्या महिलेला वाटलं की बाबा काय करायचं, तर स्टील प्लेट्स म्हणजे अगदी पत्रावळीवर किंवा कचरण्याच्या ताटीत सुद्धा जेवणारे मी सगळ्या सभांमध्येही सांगते, तर त्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. वेळ पडली तर आपल्याला स्टोवसुद्धा येऊ शकतो, प्रेशर कुकरसुद्धा येऊ शकतो. हे एका महिन्यात 1,500. आणि जर का 2-3 महिन्याचे जमवले पैसे, तर पैसे आपल्याकडे खिशात आहेत म्हटल्यावरती जो आत्मविश्वास माणसाला वाटतो तर तो एकतर येतो. आणि औषध पाणी, महिलांना स्वतःला लागणारं, तपासण्या, चष्मा, बाकी छोट्या मोठ्या गोष्टी या 1,500मध्ये वाटतं आपल्याला. पण 2-3 महिन्याचे पैसे जमवले तर महिला शेवटी नवऱ्याला सुद्धा उसने देतात पैसे. त्यांनी अजिबात बहिणींकडे पैसे करायचे नाही त्याच्यामुळे 1,500 काहीच होत नाही असं नाही आहे. 1,500 बऱ्याचशा गोष्टी होतात आणि आपण चांगलं प्रेम घेतलं तरी आपल्याला फार आनंद होतो. माझ्याकडे ती गोष्ट आहे. आणि म्हणून ते आत्मविश्वासासाठी पैसे आवश्यक आहेत. आर्थिक सक्षमीकरण हे केवळ हे नाही आहे, साध्य नाही आहे, तर ते एक आत्मविश्वासाकडे जाण्याचा यशोगाथा आहे. त्यामुळे तुम्ही असं 1,500 नाही आहे करायचं. आपण लहान असताना आपल्याला 1,000 मिळालं तर किती मोठं. महागाई झाली बरोबर आहे, मी मान्य करते, पण 1,500मध्ये जो गरीब आहे त्याला त्याची किंमत कळते असं मला नक्कीच वाटतं.